न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। वाकड पोलिसांची मोठी कारवाई, 25 चोरीच्या दुचाकी जप्त, 17 गुन्हे उघड। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने वाहन चोरी विरोधात मोठी कारवाई करत 25 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या असून 17 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत। वाहन चोरीच्या तपासादरम्यान पोलीस हवालदार वंदू गिरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ज्ञानेश्वर शंकरराव जयस्वाल वय 46 राहणार आळंदी देवाची पुणे मूळ अंबिकापूर तालुका जिल्हा अकोला याला 1 ऑगस्ट 2026 रोजी ताब्यात घेण्यात आले। त्याची सखोल चौकशी केल्यानंतर वाकड पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 381/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) मध्ये अटक करण्यात आली। चौकशीत त्याने मागील 2 वर्षात पिंपरी चिंचवड व परिसरातून चोरी केलेल्या 23 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या। त्यानंतर 2 ऑगस्ट 2026 रोजी वेदप्रकाश मदनसिंग रावत वय 35 राहणार ताथवडे याच्याकडून गुन्हा क्रमांक 378/2026 मधील चोरीस गेलेली एक ॲक्टिवा मोपेड तसेच संतोष मोहन मांगिलवाड वय 28 राहणार वेणूनगर वाकड याच्याकडून गुन्हा क्रमांक 369/2026 मधील चोरीची ज्युपिटर मोपेड जप्त करण्यात आली। या कारवाईत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 15 आणि इतर भागातील 2 असे एकूण 17 वाहन चोरीचे गुन्हे उघड झाले असून 25 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत। तपासादरम्यान आरोपीने चोरीच्या काही दुचाकी स्वतः चालवत नेल्या तर काही वाहने ट्रॅव्हल्समार्फत पार्सल करून लातूर व ग्रामीण भागात विक्री केल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे नागरिकांनी सेकंड हँड वाहन खरेदी करताना वाहनाची सर्व कागदपत्रे, नोंदणी, इंजिन व चेसिस क्रमांक यांची खातरजमा करूनच व्यवहार करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी केले आहे। चोरीचे वाहन खरेदी केल्याचे निष्पन्न झाल्यास वाहन खरेदी करणाऱ्या व्यक्तीवरही कायदेशीर कारवाई होऊन गुन्हा दाखल होऊ शकतो। त्यामुळे कोणतेही वाहन खरेदी करण्यापूर्वी त्याची कागदपत्रे तपासणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। शंकर जयस्वाल नावाचा आरोपीला आम्ही संशयावरून ताब्यात घेतलं। तेवढं चौकशी करता त्याने 23 गाड्या चोरल्याची आम्हाला माहिती दिली आणि त्या लातूर आणि श्रीवर्धन या भागामध्ये विकल्याबाबत त्यांनी सांगितलं। त्याच्याकडून आम्ही 23 गाड्या रिकवर केल्या। त्याच्यामध्ये चिंचवड आयुक्तालयातील 15 गाड्यांचा समावेश आहे आणि पुणे ग्रामीणच्या हद्दीतील 2 गाड्यांचा समावेश आहे। बाकी गाड्यांच्या बाबतीत आम्ही आणखी माहिती घेत आहोत आणि त्याचबरोबर आम्ही दुसरा एक आरोपी ताब्यात घेतला, त्याच्याकडून 1 गाडी आणि तिसरा एक आरोपी ताब्यात घेतला, त्याच्याकडून 1 गाडी, असे एकूण 25 गाड्या वाकड पोलीस स्टेशननी जप्त केलेल्या आहेत। कशा गाड्या म्हणजे इथून गाड्या चोरी करायचा आणि तिकडे नाही जात, काय त्याचं दळणवळणाचा मार्ग कसा होता? म्हणजे लक्झरीने घेत होता की स्वतः चालवत जात होता? तो काही गाड्या स्वतः चालवायचा, काही मित्रांना घेऊन जायला लावायचा आणि काही ट्रॅव्हलच्या बसमध्ये पाठवून द्यायचा नातेवाईकांकडे गाड्या। त्याची तो या अगोदर स्वतःचा टेम्पो चालवायचा, परंतु तो टेम्पो त्याने विकला आणि त्याच्यानंतर त्यांनी अशा प्रकारे चोरी करण्यास सुरुवात केली। त्याने 23 गाड्या चोरल्या, तोपर्यंत तो कोणाने सापडला नव्हता। तो रेकॉर्डचा नसल्यामुळे संशयही त्याच्याकडे जात नव्हता। आमच्या DB पथकाला त्याची माहिती मिळाली, त्याच्यावर त्यांनी पाळत ठेवून त्याला ताब्यात घेतलेलं आहे, त्याला अटक केलेलं आहे। ह्या ज्या गाड्या ट्रॅव्हल्समध्ये नेल्या त्यांच्यावरती आपण काय कारवाई करणार आहात का? आणि ज्यांना गाड्या विकल्या होत्या तर बिना कागदपत्राच्या गाड्या घेण्यास ते कसा भाग पडत होता? हां, आता याच्यामध्ये सुद्धा आमची सखोल चौकशी सुरू आहे। याच्यामध्ये अशा प्रकारे चोरीच्या गाड्या घेणारे लोक जे आहेत त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करणार आहे। माझं सर्व लोकांना आव्हान आहे की त्यांनी बिना कागदपत्राच्या गाड्या घेऊ नये, नाहीतर मग अशा अडचणींना सामोरं जावं लागेल। वाकड पोलीस स्टेशनच्या DB पथकाने तब्बल 25 मोटरसायकल ज्या आहेत त्या जप्त केल्या आहेत। ह्या जप्त केलेल्या गाड्या ज्या आहेत ते एका चोरट्याने चोरी केलेल्या होत्या आणि तो इथून जप्त केलेल्या गाड्या ज्या आहेत त्या ट्रॅव्हलच्या साहाय्याने किंवा
स्वतःही चालवत तो ग्रामीण भाग तसेच लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये तो विकत होता. काही त्याचे मित्रही तो इथे आणून त्यांच्या साह्याने तो इथून गाड्या पोहोचत होता आणि तिकडे जो ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागातल्या लोकांना फसवून तो चोरीच्या गाड्या विकत होता. मात्र यापुढे आता जे गाड्या घेणारे आहेत त्यांच्यावरही गुन्हे दाखल होणार आहेत, कारण की जो मालक आहे त्याला पोलिसांनी आवाहन केलंय की इथून पुढेही आपण ज्या चोरीच्या गाड्या घेतो त्या कागदपत्र तपासूनच घ्या, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल. महाराष्ट्र टीव्हीसाठी देवा वालके, पिंपरी चिंचवड. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.